महानगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्या प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह 8 आरोपी पोलिसांना शरण आलेले आहेत। तर राष्ट्रवादीच्याही 5 कार्यकर्त्यांनी सरेंडर केलंय। न्यायालयाच्या आदेशानंतर राडा प्रकरणाचे आरोपी पोलिसांसमोर स्वतःहून हजर झाले। पाहूया नेमकं प्रकरण काय आहे। मंत्र्याचा मुलगा पोलिसांना शरण। विकास गोगावलेंसह 8 आरोपींना अटक। महाड नगरपालिका राडा प्रकरणात कारवाई। महाड नगरपालिकेत झालेल्या राडा प्रकरणात मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेंना अटक करण्यात आली आहे। मुंबई हायकोर्टानं विकास गोगावलेंना शरण येण्याचे आदेश दिले होते। यानंतर विकास गोगावलेंसह 8 जण पोलिसांना शरण आले, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील पोलिसांसमोर सरेंडर केलाय। माजी मंत्री माणिकराव जगताप यांचा मुलगा श्रेयस जगताप यांना देखील अटक करण्यात आली आहे। हे नेमकं प्रकरण काय आहे त्यावर एक नजर टाकूया। महाड नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे आणि विकास गोगावलेंच्या समर्थकांमध्ये राडा झाला। या राडात वाहनांची तोडफोड आणि एकमेकांवर जबर हल्ला करण्यात आला होता। महाड पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती। या राड्यानंतर विकास गोगावले आणि त्यांचे कार्यकर्ते फरार झाले होते। कोर्टाने या प्रकरणात सर्व आरोपींचा जामीन अर्ज देखील फेटाळला होता। आरोपी अजून कसे सापडत नाहीत असा सवाल करत कोर्टानं पोलिसांना फटकारलं होतं। त्यानंतर विकास गोगावलेंसह 8 जण आज पोलिसांना शरण आलेत। तसंच राष्ट्रवादीचे श्रेयस जगताप यांच्यासह 5 जण देखील पोलिसांना शरण आलेले आहेत। विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत सेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे आणि सिद्धेश शेख अशा 8 जणांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। या गुन्ह्यामध्ये पोलीस त्यांचा पुढचा तपास करत आहेत। पुढची प्रक्रिया चालू आहे। या प्रकरणात गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी देखील स्पष्टीकरण दिलंय। कोणत्याही नेत्याचा मुलगा असो, कायदा सर्वांसाठी सारखा आहे। गुन्हेगारांवर कारवाई केली जाणार असल्याचं पंकज भोयर यांनी म्हटलंय। तर निवडणुकीत झालेल्या वादात कारवाई झाल्याचं भरत गोगावले यांनी म्हटलंय। कोर्ट आणि पोलिसांचा अवमान केला नसल्याचंही भरत गोगावले यांनी यावेळेला म्हटलेलं आहे। नाही, ह्या संदर्भात कोणीही त्या ठिकाणी असो, एखाद्या नेत्याचा मुलगा असो किंवा कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता असो, कायदा हा सर्वांकरिता सारखा आहे। कायदा आपल्या बाजूने त्या ठिकाणी काम करेल आणि संबंधित व्यक्ती ज्या कुठल्या याच्यामध्ये गुन्हेगार असेल त्यांच्यावर कारवाई करेल। मोकाट फिरतात म्हणजे आम्ही अँटीसेप्टिक बेल टाकलेला होता। मुळामध्ये निवडणुकीच्या वेळेला झालेला तो वाद होता। इतर काय दुसरी काय भानगड नव्हती की बाबा इतर काय मोठे भानगडी झाल्यात। फक्त त्यावेळेला जे समोरासमोर तिथं वाद झाला आणि त्याच्यावरनं जी काय 307 कलम लागत नाही असं म्हणतात वकील लोक, तरी पण लागले गेलेलं हरकत नाही आहे। आम्हाला कोर्टाचा अवमान करायचा नाही, पोलिसाचा अवमान करायचा नाही। महाड नगरपालिका राडा प्रकरणात सरकारनंही लक्ष घातल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। तसंच या प्रकरणात पोलीस योग्य ती कारवाई करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। तर हायकोर्टाने जे काही टिप्पणी केली असेल किंवा हायकोर्टाने जे काही निर्देश दिले असेल किंवा हायकोर्टाने जे काही सूचना दिल्या असतील त्या आधारावर सरकारचं काम चालूच आहे। सरकार त्या पद्धतीने पुढची कारवाई करतात आहे। पण असं आहे की कधी कधी आरोपी नाही भेटत। आता आरोपी जर कॉन्टॅक्टमध्ये आहे तर पोलीस शोधून काढतील। मला वाटतं आज उद्या बघितलं पाहिजे हायकोर्टाचा निकाल आल्यानंतर किंवा हायकोर्टाने टिप्पणी केल्यानंतर आज उद्या सरकारकडे जी काही यंत्रणा आहे ती काहीतरी कारवाई करतील। अशी देखील आहे की या टिप्पणीनंतर तो संपर्कात आला आणि तो आज सरेंडर देखील करणार अशी देखील नाही, सरेंडर केलं फारच चांगलं आहे, पण पोलीसही काही करतील। त्यांना तो मॅन्डेटरी आहे हायकोर्टाचे डायरेक्शन असल्यामुळे। या राडा प्रकरणात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर सरेंडर केलाय। नगर परिषद निवडणुकीत राडा, मारहाण आणि तोडफोड प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला। त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कोणती कारवाई होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।